जय शिवराय मित्रांनो, विहिरीची बोरची आपल्या सातबाऱ्याला नोंद कशी करायची याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सातबाऱ्याला आपल्या विहिरीची नोंद ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरती कशी करायची हेच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, सोलर असेल किंवा इतर योजना असतील किंवा आपल्या शेतामध्ये असलेला सिंचनाचं साधन, कृषी योजनांच्या विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी सिंचनाच्या साधनाची असलेली नोंद ही अतिशय गरजेची आहे. आणि हीच नोंद आता तलाट्याकडे न जाता आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून स्वतः लावू शकता. हेच आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी तुमच्या ई-पीक पाहणी ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ही नोंद लावता येणार आहे. आपल्या मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ऍप्लिकेशन ओपन करायचंय. ई-पीक पाहणी ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला काही सूचना दाखवल्या जातील, त्या सूचना पाहायच्यात आणि महसूल विभाग निवडायचा आहे. महसूल विभागामध्ये सर्व महसूल विभाग दाखवले जात आहेत. आपला महसूल विभाग निवडायचा आहे आणि पुढे जावरती क्लिक करायचे. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर शेतकरी लॉग इन किंवा इतर लॉग इन अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी लॉग इन साठी विचारलं जाईल. याच्यात शेतकरी म्हणून लॉग इन करावरती क्लिक करायचे. याच्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आणि संकेतांक पाठवावरती क्लिक करायचे. आपल्या मोबाईलवरती एक 4 अंकी संकेतांक नंबर येईल, तो संकेतांक नंबर याच्यामध्ये एंटर करायचा आहे. संकेतांक नंबर एंटर केल्यानंतर आपण जी काही नोंदणी केलेली असेल ती नोंदणी आपल्याला खातेदार दाखवला जाईल आणि नसेल तर नोंदणी आपल्याला करावी लागणार आहे. आता आपल्याला ज्या खातेदाराची ई-पीक पाहणी करायची तो खातेदार निवडल्यानंतर पुढे आपल्याला ऑप्शन दाखवले जातात. कायम पड, चालू पड, नोंदवा. पहिलीच ऑप्शन आहे. या पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला पहिला खाते नंबर, त्याच्यानंतर सर्वे नंबर, याच्यानंतर पुढे काय आहे, कायम पड आहे की चालू पड आहे, याच्यानंतर पुढे कशामुळे ती पड आहे, खाजगी वन, राखीव वन, डोंगर वड, वाळवण पड, रेल्वे पड किंवा वेगवेगळे जे काही पड आहेत, पोल्ट्री शेड असेल, कांदा चाळ असेल, गोट फार्म असेल, ती सर्व माहिती आपल्याला याच्यामध्ये भरायची आहे. आपल्याला विहिरीची पड आहे तर एक विहीर पड आपण निवडलेली आहे. याच्यानंतर ते विहिरीचं क्षेत्र आपलं किती आहे, 5 गुंठ असेल तर 0.05, 4 गुंठ असेल तर 0.4, 10 गुंठ ठेवायचं असेल तर 0.1 असं त्या ठिकाणी ठेवायचं. आता 4 गुंठ असेल तर 0.04 निवडायचे. हे टाकल्यानंतर आपल्याला खाली एक राईट टिक ऑप्शन दिलेले आहे, त्या टिकवरती क्लिक करायचे. याच्यानंतर पुढे आपल्याला रिडायरेक्ट केला जाईल. आपला सर्वे नंबर, त्याचा नकाशा, त्याच्याबद्दलची माहिती, अक्षांश रेखांश दाखवले जातील, आपलं लोकेशन दाखवलं जाईल आणि हे पाहून पुढे जावरती क्लिक करायचं. आपलं अंतरी आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाते, आपण त्या गटामध्ये उभे आहोत म्हणून. आता पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 फोटो या ठिकाणी काढायचे. छायाचित्र 1, छायाचित्र 2. छायाचित्र 1 वरती क्लिक करायचंय. आपला कॅमेरा मोबाईल चालू होईल, आपण गटापासून किती लांब आहेत ते दाखवलं जाईल आणि तो फोटो आपल्याला पहिला कॅप्चर करायचा आहे. हा फोटो कॅप्चर झाल्यानंतर ते अंतर वगैरे आपल्याला दाखवलं जाईल, त्याला ओके करायचे. पुन्हा दुसरा फोटो आपल्याला निवडायचा छायाचित्र 2 वरती. छायाचित्र 2 वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला अंतर वगैरे दाखवणार आहे, आपला कॅमेरा खोलणार आहे. दुसरा एक फोटो आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचा आहे आणि 2 फोटो झाल्यानंतर आपल्याला त्या फोटोबद्दलची माहिती वगैरे सर्व दाखवली जाईल आणि वरील प्रमाणे माहिती आपली खरी आहे याला टिक करून आपल्याला सेव्ह करायचंय. आपली पड माहिती आणि जे काही सर्व आहे ते आपल्याला अपलोड झाले आहे असं दाखवलं जातं. आता बाजूला पड माहिती पहा म्हणून एक ऑप्शन दिलेली आहे. त्या पड माहिती पहावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपली माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जात आहे. ही नोंद आपल्या सातबाऱ्याला काही कालांतराने लागणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये जर काही दुरुस्ती असेल तर दुरुस्ती करू शकता. क्षेत्र लावत असताना जे काही तुम्ही कायम पड क्षेत्र दाखवणार आहात ते 0.00च्या पुढे लावा, कारण बऱ्याच वेळा चूक काय होते, 1 गुंठा म्हणून 1 लिहितात तो 1 हेक्टर होतो किंवा 0.1 लिहितात ते 10 गुंठ होतं. याच्यामध्ये जर तुमचं क्षेत्र विहिरीसाठी 3 गुंठे 4 गुंठे असेल तर 0.03 किंवा 0.04 असा दाखवण्याचा प्रयत्न करा आणि अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीनं आपल्या विहिरीची नोंद आपल्या सातबाऱ्याला लावण्याचा प्रयत्न करा. विहिरीची सातबाऱ्याला नोंद असणं हे अतिशय गरजेचं आहे आणि ती लावून घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.